करून घेतोय. पावसाची एकदम जरा छान झालेली, एकदम खतरनाक क्लीन होते गाडी. तर क्लीन करून घेतोय, गावी जायचं आहे. गाडी क्लीन पाहिजे, मस्त वगैरे जरा वॉश करून घेतो. बाजूला यांना पूर्ण घाण आहे. पप्पा गावी गाडी घेऊन गेलते, ठीक आहे. तरी आपल्याला गाडी क्लीन पाहिजे म्हणून साईड कपडा मारतो. बिचारा पावसाचा रेनकोट झालं. एसी पण चेंज झाली आहे यायला. कसं वाटतंय सांगा मला. चला आपण निघालो त्या गावी, घाटकोपरला पोचलोय. भाऊ, पप्पू काका, दादा. पाणी बाटल्या घेऊया ना आपण जाता जाता भाऊ. किती वाजले? लपडी झाली आहेत टोल नाक्यावर. लपडी करत बसू द्या टोलवर. गाडी गेली ती. हा जाऊ द्या. ती पण चालली मग. 2-2.5 रुपयाच्या भेंडा मागणं करते. अनपड गावार आहे ती. फॉर्च्युनरला टायर व कसलं टाकलं. टोलवर इकडं भांडणं झालं. लेफ्ट साईडला पोरं आहेत. टोल भरत नाही म्हणून मचमच काय तर चालू आहे. भाऊ मला डिझेल भरायला थांबलो इकडं. इकडे भरून झाले आपलं. लावा भाऊ. टनलच्या वरतीनं मोठी नदी आहे. लय मोठी नदी आहे. हा
8च्या बाहेर 5 होते मुलं. कनेक्टिंग लिंक पहिलं मिसिंग लिंक केलेलं, आता कनेक्टिंग लिंक केलं. सगळ्यात एशियामध्ये सगळ्यात मोठं आहे हा टनल. मिसिंग लिंक चढलो आहे. मिसिंग लिंकचा टनल आहे. कनेक्टिंग लिंक पहिलं मिसिंग लिंक केलेलं, आता कनेक्टिंग लिंक केलंय. मस्त आहे यार, एकदम खतरनाक. सगळ्यात एशियामध्ये सगळ्यात मोठं आहे हा टनल. व्हिडिओ लय भारी आहे. किलोमीटर 1 किलोमीटर आहे. मस्त वाटायला दूर दूर कसं फॉग आहे, फॉग. इकडे पाऊस आहे. आणि आपल्याला जी मेन बाग आहे ती बघायलाच भेटत नाही. तारा आहे ना. एक नंबर, काय मस्त वाटायला लागला. फुल फॉग आहे. दूर दूर कसं काय आलं. डेंजर रे बाबा, इकडं पाऊस आहे. अरे आपल्याला जी मेन बघायचं ती बघायलाच भेटत नाही. तारा विरा. हा धुक्क आहे हे काय. मजबूत. अरे आत पण आहे बघ. आत पण दूर दूर आहे. पण आपलं किती टाइम वाचलं बघितलं का. हा लक्झरी असेल. आहेत नुसतं ट्रकवाल्यांना अलाउड नाही करत आहे हेवी व्हेकल. पण असं ठुलं पाहिजे यार चांगलं. नाहीतर लाईट बंद, हे बंद, रस्ता खराब. काय मस्त मस्त वाटायला रोड. एमर्जन्सी साठी पण बघितलं राईट साईडला आहे बघ, इकडं बनवलं. न्यूटन नाही. एक हा सगळ्यात मोठा टनल आहे बघा एमर्जन्सीसाठी राईटला. हा मेन आहे. हे 8 किलोमीटरचा मोठं टनल. पोचलो इकडं जिथे आम्ही पोचायचं होतं आमच्या डेस्टिनेशनवर. पप्पू काका आहेत ते बोलत आहेत. खूप मोठं इन्स्टिट्यूशन आहे. भाऊला काय दम निघा नाही. 3:30 वाजल्या ना रे. गुलाल गुलाल. गाडी लावू द्या का साईडला. झोपवत आराम करा तुम्ही पण. भाऊ दरवाजा लावा. मी पोचलोय पुण्याला. खूप भारी वातावरण आहे, गार एकदम मस्त क्लायमेट. खूप छान वाटतं इकडे, एकदम मस्त वाटायला. तुम्हाला गाव तिकडे लावले समोर समोर गाडी लावली आहे. पप्पू काका वगैरे. आता जरा गाडीतच आम्ही रेस्ट करू. भाऊ पण आहेत. खूप टाईम आहे अजून. खूप लवकर पोचलो आम्ही. नेचर बघा किती मस्त आहे. वाव.
सुंदर दिसते बघा ना, मस्त सुंदर दिसत. पोरं आल्यात नाशिकवरून वगैरे. झोपून जाऊ गाडीत. वातावरण खूप छान आहे. आपली गाडी लागली इथं. भाव बसला तर जरा बघू देऊ आत काय हालचाल. वातावरण खूप छान आहे इकडे, जरा गारवा. पुढे काय मला त्यांची आतमध्ये म्हणलं है ना. ठीक आहे, इनोवा गाडी. मस्त वातावरण आहे. काय पित आहेत मस्त वेगळी. भाऊ कसं वाटायला लागलं वातावरण? वातावरण कसं वाटायला लागलंय तुम्हाला? मुंबईला करमत आहे का गावी भाऊ? चाय सवय चांगलंच आहे ना. जाऊ दे आपण राहू गावीच. भाऊला मुंबईला करमत नाही, इकडं करमत आहे गावी. हा भाऊ. आता इथून आपण पुण्यावरून आपण जाणार डायरेक्ट मोरवंची, आपला गाव मोरवंची. मग बघू मग पुढचे प्लॅन कसे बनतील ते तसं करू. पण बरं वाटतं अरे गावी, मुंबईला मजा नाही. काय बोलता भाऊ? हां गेला होता. टाइम लागेल एक अर्धा एक तास लागेल. हायवे मोठा होतोय आता 4 लेनचा हायवे होणार त्याची वाटतं. पण लिस्टच निघणार का? बस पाटणच्या पुढं आलोय. तर सध्याला 12:30 वाजले. अजून 2 तासात आपण पोचू मोरवंचीला. चला आता आम्ही स्टॉप घेतला इकडं, गरगरी हॉटेल. कुठलं गरगरी हॉटेल? गरगरी हॉटेल. खूप थकलोय जायला मी आता. बघू का नाही तर नाही चेंज केला बरं. कशाला हे घे आता चालवतोच. गाडी पण एकदम ओके आपली, एकदम मस्त वेगळी. हवा सुटले भाऊ, फक्त हवा सुटल्या हवा. एक थाळी घेतलं, चिकन थाळी. मस्त चिकन रस्सा, आमटी. भाऊ मस्त वडपाची काजू मसाला फुल दाढी बिडीला लावून चालू ओके मध्ये. हो कसं वाटलं जेवण? अभिषेक जेवण चांगलं ठीक आहे. थाळी पण मस्त आहे. हॉटेल छान आहे. हॉटेल तर दिसण्यावर नाही जायचं, चांगलं दिसत तेवढं बरं तुम्हाला चांगलं जेवण पाहिजे. हा फुला ना मध्ये आहे मध्ये हा भाऊ, तुम्हाला माहिती आहे काय? माहिती आहे कुठनं जायचं? कुठनं कसं रस्ता आहे? मग रस्ताच नाही माहिती ना आपल्याला. कसं
आत्ता आम्ही जस्ट 6:30 वाजता पोचलोय वाड्यावरती. सगळेजण उत्तम, मी, पप्पू काका, भाऊ. खूप थकलाय जीव. त्यावर जरा पॉझिटिव्ह एनर्जी आली. काळ्या मातीची झाडाची ना लवकर पडते. माती निघून जाते त्याला आजार राहत नाही. झाडं वगैरे मस्त वाटत चिजाचं. ते चिजाचं झाड आहे. ये